जळगाव जिल्हा उद्योग केंद्रातून भ्रष्टाचाराचा वास येतोय आणि हा प्रकार उघडकीस आणला आहे ज्येष्ठ समाजसेवक शिवराम पाटील यांनी. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी टीमसह भेट दिली आणि तिथे काय पाहिलं तर प्रशिक्षणार्थी तरुणांच्या बोगस हजेरीवर स्वाक्षऱ्यांचा खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. कोर्स 15 ते 26 डिसेंबर दरम्यान असताना 18 तारखेलाच 26 तारखेपर्यंतच्या सह्या करून घेतल्या असा धक्कादायक दावा. केवळ तेवढंच नाही, काही हजेरी पत्रकांवर तारीखच न टाकता 6 सह्या घेतल्याचा आरोपही समोर आला आहे. म्हणजे ही हजेरी कधीही वापरता येईल असा संशय. तरुणांच्या जेवण राहण्याच्या खर्चातूनही हेराफेरी होत असल्याचा गंभीर आरोप शिवराम पाटील यांनी केला आहे. नमस्कार. नमस्कार. ट्रेनिंग सेंटर आहे. कोणासाठी असतं? कोणासाठी असतं? सर पहिले आपला परिचय दिला तर भेटत नाही. बरोबर. मी शिवराम पाटील. मला असं कळलं की आपल्याकडे जिल्हा उद्योग केंद्राचं हे ट्रेनिंग सेंटर चालू आहे. हे नेमकं विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी, कोणासाठी असं कोण याच्यासाठी एलिजिबल असं मला विचारायचं होतं. तर मॅडम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचं कर्ज ज्यांचं झालेलं आहे सर, त्याच्यासाठी मॅन्युफॅक्चरिंगचं ट्रेनिंग. मॅन्युफॅक्चरिंगचं म्हणजे ज्यांचे मॅन्युफॅक्चरिंगचे जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू करतात आहे ना, हो हो, मुख्यमंत्री रोजगार निमित्त ते नाही ट्रेनिंग सेंटर ते याच्यासाठी काय आवश्यक एलिजिबिलिटी काय आहे? ऍक्च्युली जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जे कर्ज प्रकरण होतात, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती या योजनेतून ज्यांना कर्ज मिळतो आणि ज्यांचं सँक्शन होतं, सँक्शन झाल्यानंतर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आणि महाराष्ट्र उद्योग विकास केंद्रामार्फत प्रशिक्षण आयोजित केलं जातं आणि या प्रशिक्षण त्यांना या लोकांना बोलवून त्यांची यादी आमच्याकडे येते आणि यादी बोलवून त्या लोकांना प्रशिक्षण दिलं जातं. या सर्व्हिस उद्योग असेल तर 6 दिवसाचं प्रशिक्षण आणि मॅन्युफॅक्चर उद्योग असेल तर 12 दिवसाचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. हे तुम्ही विद्यार्थ्यांना कसं कळवता? तुम्ही जाहिरात करता का? जाहिरात वगैरे करण्याची आवश्यकता पडत त्यांना नाही. कॉल कसं करता? म्हणजे समजा आता मला माझ्या भावाला किंवा मुलाला बोलवायचं या ठिकाणी तर नाही ना, मग त्याच्यासाठी कर्ज प्रकरण जिल्हा उद्योग मार्फत कर्ज प्रकरण होतं. ते कर्ज जेव्हा ज्याचं मंजूर होतं, ओके, मंजूर झाल्यानंतर यादी जनरेट होते आणि जिल्हा उद्योग केंद्राकडून आम्हाला यादी मिळते आणि या लोकांना आम्ही इथं बोलवतो. म्हणजे आता तुमचा हा जो कोर्स आहे हा 12 महिने चालतो का? 12 महिने चालतो का पूर्ण? नाही, जसं जसं कर्ज प्रकरण होतं ओके ओके ओके. तसं म्हणजे एका वेळेला किती तरुण बोलवतात? एका वेळेला आम्ही 20-30 लाभार्थी ती बॅच होती. या वेळेला किती बोलवले तुम्ही? आता 15 मॅन्युफॅक्चरिंगचे सर आणि 25 सर्व्हिसचे होते. सर्व्हिसची बॅच संपलेली आहे 6. मग आता फक्त मॅन्युफॅक्चर वाले बरं. हे जे या लोक या ठिकाणी येत असतात त्यांना काही असं स्टायपेंड वगैरे असं काही मिळतं तुम्हाला? फी पण नसते का? नाही का? मग तुमचं मास्टर रोल वगैरे असेल मेंटेन होत राहतं का? तुम्ही खरंच कोर्स केला किंवा न केलाय कसं व्हेरीफाय करताय? कोणाकडनं? यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं ना तर आम्ही वरती रिपोर्टिंग करतो. रिपोर्टिंग केल्यानंतर यांचं सर्टिफिकेट होतं, यांचा प्रत्येक लाभार्थी आणि ते सर्टिफिकेट आम्ही यांना प्रोव्हाइड करतो. हे सर्टिफिकेट प्रोव्हाइड केल्यानंतर हे सर्टिफिकेट बँकेत केलं तर त्यांना बँकेमार्फत जी 35%, ग्रामीणला 35% आणि शहराला 25% सबसिडी दिली, ती सबसिडी यांना मिळते लाभार्थ्यांना. बरं, मी असं म्हणतो तुम्हाला उदाहरणार्थ आता आज रोजी तुमच्याकडे किती दिवसाचा पिरियड आहे हा काय त्याचा कोर्सचा प्रशिक्षण कोर्सचा? हा मॅन्युफॅक्चरिंग उद्योग असेल तर 12 दिवसाचा. 12 दिवसाचा. हो. म्हणजे आता तुमचे 12 दिवस कंटिन्यूस तुमच्याकडे विद्यार्थी होऊन जाते. बरं, आज रोजी तुमच्याकडे आता समजा मला जर असं वाटलं की मला एक माणूस असं बसवायचा आहे, 2 माणसं इथं बसवायचे, इथं काही आर्थिक देणं काही नाही, तर आम्ही बसू शकतो का? नाही, कसं काय बसवता? त्याला जर समजा एक ज्ञान हवं असेल तर ज्ञान हवं असेल तर त्याला अगोदर कर्ज प्रकरण कर्ज घ्यावी लागेल. ओके. कर्ज मंजुरी झालं की ऑटोमॅटिक त्याला कॉल येईल, त्याची नाव यादीमध्ये. मला समजा तुमच्याकडे तुम्ही 30 लोकांना कॉल केलं आणि आले 15 लोकांचे तुमचे रिकामे असतात, मग अशा वेळेला जर एखाद्याला ज्ञान हवं असेल तर काय करावं? मग कर्ज प्रकरण केलंच पाहिजे असं काही नियम आहे का? आणि नसेल केला तर काय फरक पडतो? मग आज रोजी तुमच्याकडे मला असं एक प्रश्न म्हणतो, जर मी अशी विनंती केली किंवा मी असे 2-4 पुराणा धरून तो बसायला याच्याकडनं ज्ञान द्यायला तर काय फरक पडेल?
काय करतात काम घेतो का मी म्हणजे तुमच्या इथे कर्जच घेतलं पाहिजे तर ट्रेनिंग मिळत असं काही का आणि कर्ज नाही घेतलं मग ट्रेनिंग नाही मिळत का मग आता हे कसं आहे, ही स्पेशल बॅच आहे कर्ज मंजुरी भरायची. जर तुम्हाला तसं ट्रेनिंग घ्यायचं असेल तर आमच्याकडे ईडीबीची बॅच असतात. याबाबत प्रकल्प अधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर जबाबदारी इतरांवर ढकलण्याचा प्रयत्न झाला असा त्यांचा दावा आहे. हा प्रकार म्हणजे भ्रष्टाचाराचे प्रशिक्षण शिबिर वाटावे असा. आरोप गंभीर आहेत आणि आता प्रश्न उपस्थित होतो, हे लोकप्रतिनिधींना कळते का? कारवाई होणार का? की सर्व काही गप्पच राहणार? भ्रष्टाचार थांबेल की तरुणांच्या भविष्यावरच डल्ला चालू राहील? हा सवाल ज्येष्ठ समाजसेवक शिवराम पाटील यांनी उचलला आहे. महाराष्ट्र सरकारचा उपक्रम आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि या अंतर्गत या जळगावच्या या बाहेती एरियामध्ये इथलं जी कार्यालय आणि ऑफिस आणि दालन यांनी दरमहा 10,000 रुपये भाड्याने घेतलेलं आहे. त्या ठिकाणी जे लोक कर्ज घेतात त्यांना ट्रेनिंग दिले गेलं पाहिजे असं सरकारचा नियम आहे आणि त्यासाठी सरकार प्रत्येक कॅन्डिडेटसाठी पर डे 1,070 रुपये अनुदान देतं. आता इथं गोलमाल चालतं कसं की कोणत्याही 15-20 लोकांची सही घेतली जाते. ते इथं येत नाही, कोणतेही ट्रेनिंग घेत नाही, शिकवलं जात नाही आणि आडवसामध्ये सह्या घेऊन त्यांच्या नावाने पैसे क्लेम केले जातात आणि ते लोक या ठिकाणी शाळेमध्ये नसतात. आता एक बघा, आम्ही या ठिकाणी आलो असता की महाराष्ट्र सरकारचा उपक्रम आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि या अंतर्गत या जळगावच्या या बाहेती एरियामध्ये इथलं जी कार्यालय आणि ऑफिस आणि दालन यांनी दरमहा 10,000 रुपये भाड्याने घेतलेलं आहे. त्या ठिकाणी जे लोक कर्ज घेतात त्यांना ट्रेनिंग दिले गेलं पाहिजे असं सरकारचा नियम आहे आणि त्यासाठी सरकार प्रत्येक कॅन्डिडेटसाठी पर डे 1,070 रुपये अनुदान देतं. आता इथं गोलमाल चालतं कसं की कोणत्याही 15-20 लोकांची सही घेतली जाते. ते इथं येत नाही, कोणतेही ट्रेनिंग घेत नाही, शिकवलं जात नाही आणि आडवसामध्ये सह्या घेऊन त्यांच्या नावाने पैसे क्लेम केले जातात आणि ते लोक या ठिकाणी शाळेमध्ये नसतात. आता एक बघा, आम्ही या ठिकाणी आलो असता की 21 तारखेला डायरेक्ट आलो तर 26 लोकांच्या 26 तारखेपर्यंत सह्या आहेत आणि आज 24 तारखेला सुद्धा आलो, आज तिथं कोणीही नाही, 21लाही कोणीही नव्हतं. म्हणजे एवढी बोगसगिरी चाललेली आहे. म्हणजे या तरुणांना उद्योग देणार या नावाखाली हा साक्री तालुक्यातील बेहेड, नांदवण, साक्री विटाई रस्त्याची दुरावस्था इतकी गंभीर झाली आहे की आता विकासासाठी लोकांनाच पुढे यावे लागत आहे. काटवान भागातील नागरिक व देणगीदारांच्या सहकार्याने आज लोकसहभागातून रस्त्याच्या साईड पट्ट्या भरण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या 27 तारखेला खड्डे बुजविण्याचे काम केले जाणार असून सायंकाळी 4 वाजता कृतज्ञता कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. प्रश्न मात्र एकच आहे, राष्ट्रीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी नेमके कुठे आहेत? कर, टोल आणि मतदान घेणारे पक्ष विकासाच्या वेळी मात्र गायब का? आज जनता स्वतःच्या पैशातून रस्ते करते आहे, ही बाब लोकशाहीसाठी लाजिरवाणी आहे. भीक नको, हक्क हवा, टक्केवारी नको, विकास हवा, हा नारा आता केवळ घोषवाक्य न राहता साक्री तालुक्यातील जनतेचा संताप बनला आहे. शिंदखेडा येथील दत्त मंदिरात व परिसरात समाधीस्थ असलेल्या श्री ब्रह्मानंद स्वामी यांची 118वी पुण्यतिथी आज मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरी करण्यात आली. इंग्रजांच्या कारकिर्दीत शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले गोपाळबाजी कानिटकर हे मूळ नाव असलेले ब्रह्मानंद स्वामी ध्यान साधनेत सातत्याने मग्न असत. पुढे त्यांनी जिवंत समाधी घेण्याचा संकल्प केला आणि बुराई नदी काठावरील दत्त मंदिराची जागा निश्चित केली. सुमारे 1.25 महिना अखंड ध्यानधारणेत तल्लीन राहून मराठी महिना पौष शुद्ध चतुर्थी इसवी सन 1907 मध्ये त्यांनी देहत्याग केला व समाधीस्थ झाले.
समाधी प्रसंगी त्यांनी आपले नाव ब्रह्मानंद स्वामी असे घोषित केले. पुण्यतिथीनिमित्त आज विधिवत पूजा, मंत्रघोषात अभिषेक करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जय परशुराम ब्राह्मण सभा शिंदखेडा यांनी पुढाकार घेतला. वेदमंत्रांचे पठण वेदशास्त्र संपन्न केतन मधुकर कुलकर्णी, राहुल सुरेश जोशी, सोमनाथ पिले व सतीश मुळे यांच्या मुखातून झाले. कार्यक्रमास ब्राह्मण सभा अध्यक्ष प्रदीप दीक्षित, उपाध्यक्ष अनिल जोशी, सचिव विवेक नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी सपत्नीक उपस्थित होते. विशेष मार्गदर्शन बालाजी मंदिर संस्थानचे मठाधिपती मेघश्याम बाबा यांनी केले. पुण्यतिथी निमित्ताने खिचडी व वांग्याची भाजी असा महाप्रसाद वाटप करण्यात आला. मोठ्या संख्येने ब्राह्मण समाज बांधव व परिसरातील नागरिकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम अतिशय उत्साही व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. विशेष परिश्रम हेमंत रघुनाथ जोशी, विवेक डांगरीकर, सुहास जोशी, मिलिंद जोशी, देवेंद्र जोशी, दिलीप जोशी, सचिन उर्फ नंदू जोशी आदींनी केले. समाधीस्थ ब्रह्मानंद स्वामींची सविस्तर माहिती प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांनी कथन केली. हे कानेटकर साहेब सर्व्हिसला होते. त्यांचं सर्व लक्ष ध्यानधारणेमध्ये लागलेलं होतं आणि मग त्यांनी विचार केला की आपण या गावाच्या जवळपास कुठेतरी समाधी घ्यावी जिवंत, म्हणून त्यांनी बऱ्याच ठिकाणी जागा बघितल्या. मग त्या मुडावाच्या जवळ सुद्धा ज्या ठिकाणी नदीचा संगम आहे पांजरा आणि तापीचा, त्या ठिकाणची देखील जागा बघितली. त्यानंतर आपली जी बुराई नदी अक्कडशाजवळ तापी नदीला जाऊन मिळते, तिथली पण जागा त्यांनी बघितली होती, पण त्यांना त्या जागा आवडल्या नाहीत. आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी लक्षात घेतलं की या ठिकाणी दत्ताचं मंदिर आहे. जसं गाणगापूरला दत्ताच्या मंदिराचं जे अस्तित्व आहे ते नदीच्या काठावरचं, त्याप्रमाणे या ठिकाणी बुराई नदी आहे. या बुराई नदीच्या काठावरती दत्ताचं मंदिर आहे आणि या परिसरामध्येच आपण जिवंत समाधी घ्यावी अशा प्रकारचा त्यांनी संकल्प आपल्या मनाशी केला. आणि त्यातून त्यांनी या ठिकाणी जवळपास 1.25 महिन्यापर्यंत ध्यानधारणेमध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि याच ठिकाणी त्यांनी प्राणोत्क्रमण केलं. आणि तदीपासून या ठिकाणी ही जिवंत समाधी ब्रह्मानंद हे नाव त्यांनी नंतर करून घेतलं आणि अशा प्रकारे ही जिवंत समाधी त्यांनी या ठिकाणी घेतली. आणि तदीपासून त्यानंतर मग या ठिकाणी आपल्या गावातील लोकांनी असेल किंवा आमचे वंशज जे होते, माझे वडील आहे, माझ्या वडिलांचे वडील आहेत, या सर्वांनी या ठिकाणी गावामध्ये सर्वांकडे जाऊन भिक्षा मागून आणि मग त्यातून मिळणारा जो भिक्षा असेल त्या भिक्षेचा प्रसाद तयार करायचा, खिचडी आणि वांग्याची भाजी, आणि ती जनतेपर्यंत पोचवायची. अशा प्रकारचा हा वंश परंपरेगत हा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करत असतो. आजपर्यंत माझ्या वडिलांनी केला. 2023 त्यांचं निधन झालं. त्यानंतर जरा 1 वर्ष बंद पडलं आणि मग पुनश्च आता या वर्षापासून आपण जी ब्राह्मण सभा स्थापन केलेली आहे, या ब्राह्मण सभे स्थापन करण्याच्या मागे प्रेरणा आपल्या बालाजी मंदिर संस्थानचे मठाधिपती मेघश्याम बाबा यांनी ही प्रेरणा या ठिकाणी दिली आणि माझ्यावरती आणि नवीन कार्यकारिणीवरती ही जबाबदारी ब्राह्मण सभेची दिली. आणि मग आम्ही सर्वांनी ठरवलं की पुनश्च आता ब्रह्मानंद स्वामींची पुण्यतिथी आपण या ठिकाणी साजरी करावी आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं नियोजन करण्यात आलं. कमी कालावधीमध्ये हे नियोजन झालेलं आहे. पुढच्या वर्षी आपल्याला आणखी याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणावरती हा उत्सव कसा साजरा केला जाईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. सर्व ब्रह्मवृंदांनी पुन्हा आपण एकत्रित येऊन आपले जे उत्सव असतील ते उत्सव आपण साजरे करणार आहोत असा संकल्प आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि बाबांच्या प्रेरणेने, मेघश्याम बाबांच्या प्रेरणेने या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला प्राधान्याने करायच्या आहेत. आपण सर्वांचं सहकार्य मोलाचं आहे. आपण सर्वांनी प्रसाद घ्यावा अशा प्रकारचा उल्लेख मी या ठिकाणी करतो. 2007 इसवी सन 2007 या महाराजांच्या समाधीला 100 वर्ष पूर्ण झालीत आणि म्हणून त्या काळामध्ये त्यावेळेला या ठिकाणी आमच्या अण्णांचे शिष्य आहेत. इथे चेतन कुलकर्णी आहे, राहुल दादा कुलकर्णी जे मुंबईला वास्तव्याला असतात, हे राहुल जोशी या ठिकाणी आहेत, अण्णांचेच विद्यार्थी आहेत. आणि सोमनाथ पिले हे देखील अण्णांचे विद्यार्थी आहेत. आणि अण्णांनी यांना सर्वांना वैदिक सर्व वेदशास्त्राचं जे ज्ञान आहे
ते ज्ञान त्यांनी दिलेलं होतं आणि त्यांच्या माध्यमातूनच हा उत्सव आता देखील या ठिकाणी प्रामुख्याने आम्ही करत असतो. 2007 मध्ये माझ्या वडिलांनी या ठिकाणी गायत्री यज्ञ या ठिकाणी केलेला होता. 3 वर्ष तो गायत्री यज्ञ केला आणि त्या सांगता म्हणजे 1907 ते 2007 असा 100 वर्षांचा शताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा उत्सव त्यांनी या ठिकाणी केला. त्यांनी जी शिकवण दिलेली ती शिकवण याच्यापुढे आम्ही दत्त मंदिरच्या माध्यमातून या ठिकाणी चालवत आहोत आणि अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो.